राजहंसी मोहर. विषयांचं वैविध्य, आशयाची समृद्धी. पृथ्वीवरच्या वातावरणात ऑक्सिजनचं प्रमाण असतं 20%. हे प्रमाण कायम राखण्यात वनस्पतींचा वाटा महत्वाचा. हे प्रमाण घसरू लागलं आणि जगात एकच हाहाकार माजला. आजची कल्पना उद्याचं वास्तव ठरल्याची अनेक उदाहरणं विज्ञानाच्या क्षेत्रात सापडतात. या कादंबरीतून मांडलेली कल्पनाही भविष्यातलं भयकारी वास्तव ठरेल का? राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेली पर्यावरणाच्या व्यामिश्र समस्येशी थेट भिडणारी भविष्यवेधी डॉक्टर रंजन गर्गे यांनी लिहिलेली ऑक्सिजन ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली आहे. या कादंबरीतला निवडक भाग आता आपण ऐकणार आहात अपर्णा जोग यांच्या आवाजात. छोटेखानी हॉलमध्ये 101 अतिमहत्वाच्या व्यक्तींच्या साक्षीनं आज लक्षिताला पद्मश्री पुरस्कार प्रदान केला जाणार होता. माननीय पंतप्रधान, गृहमंत्री, संरक्षण मंत्री, इंडियन माउंटेनिअरिंग फाउंडेशनचे डायरेक्टर, भारतातल्या गिर्यारोहण संस्थांचे प्रमुख तसंच शर्मा परिवार आणि हक्सर परिवार यांना सन्मानानं निमंत्रित केलं होतं. एक पाय प्रोस्थेटिक म्हणजे कृत्रिम असून सुद्धा साडी परिधान केलेली लक्षिता सभेमध्ये लीलया वावरत होती. लक्षिताला स्टेजवरती पुरस्कार घेण्यासाठी पाचारण करण्यात आलं आणि ती ज्या सहजतेनं व्यासपीठाकडे जाऊन पायऱ्या चढून मंचावर विराजमान झाली ते पाहून सगळ्यांनाच अप्रूप वाटलं. तिनं पुरस्काराचं मेडल गळ्यात परिधान करण्यासाठी आपली मान वाकवली आणि महामहिम राष्ट्रपतींनी तिचा गौरव करणारं मेडल तिच्या गळ्यात घातलं. टाळ्यांच्या गजरात तिनं तो सन्मान स्वीकारला. कुटुंबियांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारले होते. राष्ट्रपती म्हणाले, प्रकृती ठीक आहे ना बेटा? तू भारताची साहसकन्या आहेस. रीतिरिवाज बाजूला सारून लक्षिता म्हणाली, सर, मी तुमची मुलगी ना. मग ऐका तर 4 ओळी त्या हिमालयासाठी. किर्र गर्द घन घोर असे हे जंगल घन दाट, कुठे निसरडे रस्ते आणि कुठे भयंकर घाट. बर्फाचे थर ठायी ठायी कधी हिमाची लाट, कधी उसळते सर्व बाजूंनी धुके धुके ते दाट. सोसाट्याचे वादळ वारे कधी न सोडती पाठ, हिम्मत धरुनी परी काढणे या सर्वातुनी वाट. पाठीवरती ओझे आणि उरात आनंद, गिर्यारोहण असे चालते होऊन या धुंद. या धुंदीच्या आनंदाचा छंद कसा गावा, हिमालया समथोर असा हा हर्षाचा ठेवा, हिमालया समथोर असा हा हर्षाचा ठेवा. धन्यवाद. ही कविता ऐकून संपूर्ण सभागृहानं उठून टाळ्यांच्या गजरात लक्षिताला अभिवादन केलं. काश्मीर आता चांगलाच स्थिरस्थावर झाला होता. प्रगतीच्या अनेक खुणा स्पष्ट दिसत होत्या. मेट्रो, मॉल्स, उड्डाणपूल, विद्यापीठ, संशोधन संस्था आणि पर्यटन स्थळं यांनी शहरं गजबजून गेली होती. गुलाब सिंग हे काश्मीरचे पहिले राजे. त्यांच्या नावानं गुलाब सिंग इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंग ही द्रास इथली गिर्यारोहणाचं प्रशिक्षण देणारी संस्था जगभरातल्या गिर्यारोहकांचं आकर्षण स्थान बनली होती. या संस्थेनं अनेक एव्हरेस्टवीर निर्माण केले होते. काश्मीरच्या या सगळ्या प्रगतीचं श्रेय जातं मुख्यमंत्री डॉक्टर इंद्रवर्मन धर यांना. पुरुषोत्तम हक्सर हे किश्तवाड खोऱ्यातले रहिवासी. काश्मीरातलं हे सर्वात रुंद आणि हिरवंगार खोरं आहे. ते पेशानं शिक्षक होते. 3 डोंगर पार करून शाळा गाठणारे पुरुषोत्तम खूप शिस्तीचे आणि वक्तशीर मुख्याध्यापक होते. हातात छत्री, अंगावर धोतर, शर्ट आणि त्यावर काळा किंवा तपकिरी कोट परिधान करून, डोक्यावर खास काश्मीरी टोपी चढवून आणि कोटाच्या खिशात घड्याळ घेऊन, पायात बूट घालून झप झप पावलं टाकत डोंगर पार करून शाळा गाठत असत. श्रीमती कपिला हक्सर यांचा विणकामाचा व्यवसाय होता. सुबक अशी ब्लँकेट्स विणण्यात त्या तरबेज होत्या. अतिरेक्यांचा उपद्रव कमी झाल्यापासून किश्तवाड खोरं जरा मोकळेपणानं श्वास घेऊ शकत होतं. ट्रेकर्स आणि पर्यटकांनी फुलून गेलं होतं. घरात शैक्षणिक वातावरण असल्यामुळे मुलगा रविंदर दिल्ली विद्यापीठातून उच्च शिक्षण घेऊन UPSCची परीक्षा देऊन IPS होण्याचं स्वप्न उराशी बाळगून होता. हिमालयाच्या डोंगरदऱ्यांमध्ये लहानाचा मोठा झालेल्या रविंदरच्या चेहऱ्यावर काश्मीरी गोरेपण आणि रुबाब दिसत होता.
त्याला साजेशी अशी जम्मूत वास्तव्य करणारी लक्षिता शर्मा हिचा विवाह रवींदरशी निश्चित झाला होता. लक्षिता ही अत्यंत पुढारलेल्या वातावरणात वाढलेली मुलगी होती. तिचे छंद सुद्धा जरा पुरुषीच होते. धारदार नाक, रुबाबदार चेहरा, दणकट शरीरयष्टी, दांडगी सहनशक्ती आणि आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. तिनं BA ची उपाधी प्राप्त केली आणि गिर्यारोहण प्रशिक्षणासाठी द्रासच्या गुलाब सिंग इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनिअरिंगमध्ये दाखल झाली होती. ती गिर्यारोहणाचं उच्च शिक्षण घेऊन व्यावसायिक गिर्यारोहक बनण्याचं लक्ष्य साध्य करत होती. दुर्गादास शर्मा आणि चंद्रकांता शर्मा यांची ती एकुलती एक मुलगी होती. दुर्गादास हे पेशानं इंजिनियर होते. काश्मीरच्या दुर्गम कडेकपारीत बोगद्यांची कामं असोत किंवा दऱ्याखोऱ्यात पूल बांधण्याची आव्हानात्मक कामं असोत, शर्माजी हे नेहमीच त्याचा अविभाज्य घटक असत. एक धाडसी तंत्रज्ञ म्हणून ते काश्मीरात प्रसिद्ध होते. चंद्रकांताबाई या महाविद्यालयात प्राध्यापक होत्या. लक्षिताला त्यांनी तिच्या आवडीनुसार आणि प्रोत्साहन देत मोठं केलं होतं. घरात लग्नाची धांदल उडाली होती. जोडा अगदी साजेसा होता. लग्न एका आठवड्यावर येऊन ठेपलं होतं. रवींदर, तू एका गिर्यारोहकाशी लग्न करतो आहेस याची जाणीव आहे ना तुला? लक्षिता म्हणाली. तुझ्या या धाडसी स्वभावावरतीच तर मी फिराय. रवींदर म्हणाला. ते सगळं ठीक आहे रे, पण आम्ही गिर्यारोहक म्हणजे जीवनमरणाच्या सीमारेषेवर असतो सतत. काश्मीरमधला IPS अधिकारी म्हणजे तुझ्यापेक्षा कमी समजू नकोस. अरे, पण आपण दोघंही असे धाडसी कामात असल्यावर संसाराचं काय? लक्षिता म्हणाली होती. माझ्या आईवडिलांना मी पूर्ण कल्पना दिली आहे, तू काळजी करू नकोस. रवींदर म्हणाला. आपल्या गरजा कमी, बिऱ्हाड पाठीवर टाकलं की निघाले मोहिमेवरती. आवडेल ना त्यांना? तुझ्या ह्या आव्हानं स्वीकारण्याच्या स्वभावावरतीच तर मी खुश आहे. मला माझा संसार याच पद्धतीनं करायचा आहे. अगदी तुझ्याच भाषेत सांगायचं तर अल्पाईन स्टाईलनं. कमी खा, कमीत कमी सामान घ्या आणि जलद गतीनं पुढे चला. बरोबर आहे ना मी म्हणतोय ते? रवींदर म्हणाला. मनातलं बोललास, पण बोललास तसं वागायला सुद्धा हवंच बरं. लक्षिता म्हणाली. नक्की वागणार. घे, तुला काय परीक्षा घ्यायची आहे ती. चल मग मी सांगूनच टाकते तुला. आमच्या गिर्यारोहण संस्थेनं पुढच्या वर्षी एव्हरेस्टवर मोहीम नेण्याचं निश्चित केलंय. त्यासाठी 2 प्री एव्हरेस्ट मोहिमा असणार आहेत. त्यात दाखवलेल्या आमच्या कामगिरीवर सदस्यांची निवड केली जाणार आहे. अर्थात यासाठी दिवस रात्र मेहनत करावी लागणार आहे. फिजिकल फिटनेस सोपा नाहीये. जिम, योगा, ट्रेकिंग, सायकलिंग, रॉक क्लाइम्बिंग, आईस क्लाइम्बिंग आणि संयमित खानपान यांचं वेळापत्रक काटेकोरपणे पाळावं लागणार आहे. आणि हे सगळं शेर्पा पानरबुयाच्या देखरेखीखाली. या व्यतिरिक्त तुला तर माहीतच आहे की सध्या एव्हरेस्टवरची आव्हानं वाढलेली आहेत. अपघातांची संख्या वाढली आहे. परंतु माझी दुर्दम्य इच्छाशक्ती मला एव्हरेस्टकडे खेचते आहे. अशा परिस्थितीत तुझा निर्णय मला सांग. येस, तू या मोहिमेवर नक्की जाणार आहेस. पुन्हा एकदा सांगतो, येस, मला तुझा अभिमान वाटतो. असं म्हणून रवींदरनं तिला मानाचा मुजरा केला. अरे, हो म्हणण्याची घाई करू नकोस. घरच्यांशी बोल. त्यांचा विचार महत्वाचा आहे. लक्षिता म्हणाली. मी घरच्यांशी तर बोलेनच, पण त्यांना पटवून देखील देईन. ओके? पण मला सांग, या एव्हरेस्टच्या बदलत्या भौगोलिक परिस्थितीत तुम्हाला काही विशेष प्रशिक्षण दिलं जाणार आहे की नाही? रवींदर म्हणाला. वैश्विक उष्मा, ओझोनचा थर पातळ होणं, मोठ्या प्रमाणात बर्फ वितळणं, हिमवादळं, महापूर, जमिनीची धूप, भूकंप अशा अनेक पर्यावरणीय समस्यांचा सामना काश्मीर ते अरुणाचलपर्यंत पसरलेल्या हिमालयासारख्या अथांग पर्वतरांगांमध्ये वास्तव्य करणाऱ्या पहाडी लोकांना सोसावा लागतोय. गेल्या काही वर्षात तर काश्मीरचा आणि हिमाचल प्रदेशचा भूगोलच बदलून गेला आहे. नद्यांनी आपले मार्ग बदलले आहेत. मोठमोठे डोंगर खचून त्या ठिकाणी भयानक दऱ्या निर्माण झाल्या आहेत. बघता बघता हे पर्यावरणीय परिणाम इतक्या पराकोटीला गेले आहेत की वेळोवेळी येणाऱ्या भूकंपांमुळे पर्वतांच्या भूरचना सुद्धा बदलत चालल्या आहेत. या पार्श्वभूमीवर एक वैश्विक संमेलन कारगिलला आयोजित केलं आहे. या संमेलनात जागतिक कीर्तीचे गिर्यारोहक आणि संशोधक सहभागी होणार आहेत. गेली 5 वर्ष एव्हरेस्टच्या परिसरात कुठलीच मोहीम गेलेली नाही. त्यामुळे काही अत्याधुनिक तंत्र, सामग्री आणि वेळ पडल्यास जनुकीय उपचार सुद्धा करून घ्यावे लागतील असं आम्हाला सांगण्यात आलंय. लक्षिता म्हणाली.
हे सगळं ऐकल्यावर तर माझ्या मनातली तुझी प्रतिमा अधिकच उंचावलीये. यू आर ग्रेट, रविंदर म्हणाला. त्यावर लक्षिता म्हणाली, चल, वेळ खूप झाला आहे, उद्या भेटू. लक्षितानं उपस्थित केलेला प्रश्न दोन्ही कुटुंबांमध्ये 2-3 दिवस चर्चेचा विषय होता. दोघंही हरहुन्नरी आणि ध्येयवादी आहेत, प्रामाणिक आहेत, असं सर्व असून सुद्धा शर्मा आणि हक्सर कुटुंबियांनी रविंदर आणि लक्षिता यांच्यासोबत एकत्र बसून पुन्हा यावरती विचार करण्याचं ठरवलं. रविंदर अद्याप IPS झालेला नव्हता आणि लक्षिताची मोहीम पुढच्या वर्षी होती. दोघांनीही अद्याप लक्ष्य प्राप्त केलेलं नव्हतं. म्हणून दोन्ही कुटुंबियांनी एकमतानं असं ठरवलं की हे लग्न 1-1.5 वर्ष तरी पुढे ढकलावं. ऑक्सिजन या डॉक्टर रंजन गर्गे लिखित कादंबरीची लिंक आम्ही या एपिसोडच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही हे पुस्तक घरपोच मागवू शकता. हा एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर आमचा चॅनल नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा. तसंच या एपिसोडची लिंक तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये आणि नातेवाईकांच्यात नक्की शेअर करा. राजहंसी मोहर हा पॉडकास्ट स्पॉटिफाय, ॲपल पॉडकास्ट, गाना, ॲमेझॉन म्युझिक, जिओ सावन अशा लीडिंग प्लॅटफॉर्म्ससह राजहंस प्रकाशनाच्या यूट्यूब चॅनेलवरही ऐकण्यासाठी मोफत उपलब्ध आहे. राजहंसी मोहर ही राजहंस प्रकाशनाची निर्मिती असून साऊंड्स ग्रेट 2025 ची प्रस्तुती आहे.